पांडवकालीन ऐतिहासिक बारव वक्फ बोर्डाच्या ताब्यात गेल्याच्या आरोपावरून मंचर परिसरात वाद पेटलाय। सकल हिंदू समाज आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित ईदगाहवर नमाज पठणासाठी प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर हा वाद अधिक चिघळला असून पांडवकालीन बारव मुक्ती संग्राम उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। ही बारव ऐतिहासिक वारसा असून तिचे संरक्षण व्हावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। उद्या मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठे जन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। मंचरची ओळख असलेली ऐतिहासिक आणि पवित्र पांडवकालीन बारव, पण आज याच बारवमध्ये नमाज पठणाची परवानगी देऊन प्रशासनाने हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत। या संतापजनक कृत्याचा आणि इथे होत असलेल्या लँड जिहाद सारख्या षडयंत्राचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। आपली ही पुरातन वास्तू वक्फ बोर्डाच्या विळख्यामध्ये सोडण्यासाठी व अतिक्रमण मुक्त करण्यासाठी हिंदू अस्मितेच्या रक्षणासाठी आता आपल्या रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। म्हणून गुरुवारी 28 मे 2026 रोजी सकाळी ठीक 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हिंदूंनो, ही वेळ शांत बसण्याची नाही तर आपल्या संस्कृती वाचवण्याची आहे। चला मोठ्या संख्येने सहभागी व्हा, बारव वाचवा, हिंदू अस्मिता वाचवा, भीमाशंकर महादेव शक्ती दे, पांडवकालीन बारवला मुक्ती दे। हर हर महादेव, जय श्रीराम।